बातमीकडे बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशीही आंदोलन हे सुरूच आहे। आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिव्यांगाचा 670 किलोमीटर प्रवास पुण्यावरून विक्रांत धुमाळ ऑटो रिक्षाने थेट अमरावतीच्या मोझरी येथे दाखल झालाय। जोपर्यंत बच्चू कडूंच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषणातून माघार घेणार नाही अशी दिव्यांग बांधवांनी आता भूमिका मांडली आहे। बच्चू भाऊंच्या कामांनी प्रेरित होऊन जिद्दीने आलेलो आहे। माझा टोटली 670 किलोमीटर जागेपर्यंत त्यांच्या कामाने प्रेरित झालेलो आहे आणि माझा जो मार्ग होता त्या मार्गात मी बाजूला पडलो। मला ते चांगलं वाटतं, समाजसेवा करायला चांगली वाटते। माझ्या स्वकष्टातून मी दुसऱ्यांना सुद्धा मदत करत राहतो। बच्चू कडू जसे उपोषणाला बसले तसे आम्हीही बसलो। मी तुमच्या समोर आता बोलतोय, मी सुद्धा कालपासून उपोषणालाच बसलेलो आहे। बच्चू कडू यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या 3 दिवसापासून अन्नत्याग आंदोलनावर बसलेले आहे। याच विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी बच्चू कडू तो काय त्यांना 3 दिवसापासून तुमचं आंदोलन सुरू आहे, प्रशासनातर्फे किंवा सरकारतर्फे काही संपर्क झाला काय, ते मध्यस्थी केली का? सध्या तर काही केले नाही। सरकारच्या भूमिका हा जो विरोधात बोलन त्याला जिरवण्याचं काम करण्याचं, ते चांगल्या मागणीसाठी जर तुम्ही आंदोलन करत असाल तर त्यांना ते खूप वाईट वाटतं। आपल्या सरकारमध्ये कोणी बोललं नाही पाहिजे, कोणी आंदोलन केलं नाही पाहिजे, अशा भूमिका सध्या असलेल्या सरकारच्या आहे। कालच एक राम ठाकरेनं हत्या केली। राम मंदिर बांधणाऱ्या सरकारला राम ठाकरेची आत्महत्या थांबवू शकले नाही, वाचवू शकलं नाही रामाला, आणि कर्जापायी आणि भाव भेटत नाही म्हणून मरावं लागलं। अशी अवस्था आम्हाला उघड्या डोळ्यानं किती दिवस पाहायची आपण। शेतकऱ्याच्या मरणाला काही किंमतच राहिली नाही। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।